नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई केली आहे. समृद्धी महामार्गावरील वायफळ टोल नाक्याजवळ 2 आरोपींना ताब्यात घेत तब्बल 11 लाख रुपयांहून अधिक किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. मुंबईहून नागपुरात आणला जात असलेला हा अंमली पदार्थांचा साठा पोलिसांनी वेळीच पकडल्याने संभाव्य ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे समृद्धी महामार्गावरील वायफळ टोल नाका परिसरात सापळा रचण्यात आला. तपासादरम्यान 2 संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेण्यात आली. या झडतीत आरोपींकडून तब्बल 113 ग्रॅम 190 मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलाय. जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्जची अंदाजे किंमत 11,21,900 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याशिवाय 3 मोबाईल फोन आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आली. या कारवाईत सय्यद शहबाज कुरेशी आणि शकील अहमद अब्दुल खालिद या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात आरोपींनी मुंबईतील कुर्ला परिसरातील एका व्यक्तीकडून हा अंमली पदार्थांचा साठा घेतल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित संशयितांचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. मुंबईहून ट्रॅव्हल्स बसने नागपुरात हा माल आणला जात असताना सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे. सायबर टीमच्या तांत्रिक मदतीमुळे आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ड्रग्ज नेटवर्कच्या इतर दुव्यांचाही शोध घेण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांच्या नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा स्रोत आणि या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलिसांचा तपास सुरू आहे.